कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेपाचा उद्देश नव्हता, परिस्थिती बिघडू नये आणि शांत राहावी असा उद्देश होता. सोलापुरातील व्हायरल व्हिडिओवर अजितदादांचं स्पष्टीकरण. सोलापूर प्रकरणी रोहित पवारांकडून अजितदादांची पाठराखण, तर अंजना कृष्णांच्या यूपीएससी मधील नियुक्तीची चौकशी करण्याची अमोल मिटकरींची मागणी. कोर्टात खेचणाऱ्या मिटकरींना दमानियांचा इशारा. शरद पवार मतं आमची घेतात आणि पाठिंबा जरांगेंना देतात. बारामतीत ओबीसींचा मोर्चा काढत लक्ष्मण हाकेंचा थेट शरद पवारांवरच हल्लाबोल. मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण देऊन हा प्रश्न सुटणार नाही. नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत उद्धवजीराजेंनी दिलं निवेदन. आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी सोयी सुविधांसह मुंबई महापालिका सुसज्ज. गणेश विसर्जनासाठी 70 नैसर्गिक स्थळं तर 290 कृत्रिम तलाव उपलब्ध, तर विसर्जन मिरवणुकांसाठी पुणेही सज्ज. कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेपाचा उद्देश नव्हता, परिस्थिती बिघडू नये आणि शांत राहावी असा उद्देश होता. सोलापुरातील व्हायरल व्हिडिओवरती अजितदादांचं स्पष्टीकरण. सोलापूर प्रकरणी रोहित पवारांकडून अजितदादांची पाठराखण, तर अंजना कृष्णांच्या यूपीएससी मधील नियुक्तीची चौकशी करण्याची अमोल मिटकरींची मागणी. कोर्टात खेचण्याचा मिटकरींना दमानियांचा इशारा. शरद पवार मतं आमची घेतात आणि पाठिंबा जरांगेंना देतात. बारामतीत ओबीसींचा मोर्चा काढत लक्ष्मण हाकेंचा थेट शरद पवारांवर हल्लाबोल. मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण देऊन हा प्रश्न सुटणार नाही. नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत उद्धवजीराजेंनी दिलं निवेदन. राज उद्धव ठाकरेंच्या युतीतून मुंबईवर मराठी माणसाचाच भगवा फडकणार. पालिका निवडणुकीवरून शिंदेंसह भाजपालाही राऊतांनी सुनावले खडेबोल, तर पुण्यातही फडकले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र बॅनर. लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये देणार. लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन 5 वर्षात पूर्ण करणार. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंचं वक्तव्य. अजित पवारांनी गृह खात्यात हस्तक्षेप केला का? बडे मुद्देमध्ये सुषमा अंधारेंचा सवाल, तर अंजना कृष्णा यांची रेड कायदेशीर होती का? रुपाली ठोंबरेंनी मांडला मुद्दा. कोल्हापुरात हृदयविकाराच्या झटक्याने 10 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. खेळता खेळता अचानक आईच्या कुशीत शिरला आणि आईच्या कुशीतच सोडला जीव. साईबाबांच्या चरणी कोटींचं सुवर्णदान. दुबईतील साई भक्ताकडून 1,58,00,000 किमतीची ओम साईराम ही सुवर्णाक्षर अर्पण. आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी सोयी सुविधांसह मुंबई पालिका सुसज्ज. गणेश विसर्जनासाठी 70 नैसर्गिक स्थळं तर 290 कृत्रिम तलाव उपलब्ध, तर विसर्जन मिरवणुकांसाठी पुणेही सज्ज. कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेपाचा उद्देश नव्हता, परिस्थिती बिघडू नये आणि शांत राहावी हाच उद्देश. सोलापूरमधल्या व्हायरल व्हिडिओवरती अजितदादांचं स्पष्टीकरण. सोलापूर प्रकरणी रोहित पवारांकडनं अजितदादांची पाठराखण, तर अंजना कृष्णांच्या यूपीएससी मधल्या नियुक्तीची चौकशी करण्याची अमोल मिटकरींची मागणी. कोर्टात खेचणाऱ्या मिटकरींना दमानियांकडनं इशारा. शरद पवार मतं आमची घेतात आणि पाठिंबा जरांगेंना देतात. बारामतीत ओबीसींचा मोर्चा काढत लक्ष्मण हाकेंचा थेट शरद पवारांवरती हल्लाबोल. मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण द्या, ओबीसीतनं आरक्षण देऊन हा प्रश्न सुटणारा नाही. नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेत उद्धवजीराजेंनी दिलं निवेदन. राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीतनं मुंबईवरती मराठी माणसाचाच भगवा फडकणार. पालिका निवडणुकीवरनं शिंदेंसह भाजपलाही राऊतांनी सुनावले खडेबोल, तर पुण्यात फडकले ठाकरे बंधूंचे एकत्र बॅनर.
लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये देणार. लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन 5 वर्षात पूर्ण करणार. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंचं वक्तव्य. कोल्हापुरात हृदयविकाराच्या झटक्यानं 10 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. खेळता खेळता अचानक आईच्या कुशीत शिरला आणि कुशीतच सोडला जीव. शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा विरोधात लुकआउट नोटीस जारी होणार असल्याची सूत्रांची माहिती. 60 कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी दोघांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. साईबाबांच्या चरणी कोट्यवधींचं सुवर्णदान. दुबईतल्या साईभक्ताकडनं 1,58,00,000 रुपये किमतीची ओम साईराम ही सुवर्ण अक्षरं अर्पण. आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी सोयी सुविधांसह मुंबई पालिका सुसज्ज. गणेश विसर्जनासाठी 70 नैसर्गिक स्थळं तर 290 कृत्रिम तलाव उपलब्ध. तर विसर्जन मिरवणुकांसाठी पुणेही तयार. बुलढाणा जिल्ह्यामधल्या चिखली तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. दरम्यान चिखली येथील पीक विमा प्रतिनिधीच्या कार्यालयात जात शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्याला लागूनच असलेल्या जंगलामध्ये माओवाद्यांना सुरक्षा दलानं घेरलंय. या चकमकीत काही माओवादी ठार झाल्याची माहिती मिळते. मालेगावात हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलाद निमित्त पारंपरिक पद्धतीनं उत्साहाच्या वातावरणात सण साजरा होतोय. शहरातल्या प्रमुख मौलानांच्या नेतृत्वात भव्य मिरवणूक काढण्यात आली. कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची देयकं सरकारकडे थकीत आहेत आणि या कंत्राटदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. कोट्यवधींचं बँकेचं आणि सावकारांचं कर्ज घेऊन आम्ही कामं केली आहेत आणि आता बिलं थकली आहेत, त्यामुळे आम्ही जगायचं कसं, अशी व्यथा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये संतप्त विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक दिली. जिल्हा कौशल्य विकास विभागाचं कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना घेराव घातला गेला. 1.5 लाख विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांच्या सेवेत पुन्हा घेण्यासह वेतन मागण्या पूर्ण कराव्यात अशी विनंती करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील टेकाडी इथे पोल्ट्री फार्मवरती हल्ला करून तब्बल 135 कोंबड्या मारणाऱ्या बिबट्याला पकडलं गेलं आणि त्याला सुरक्षित ठिकाणी सोडलं गेलंय. रेस्क्यू दरम्यान बिबट्याला बेशुद्ध केलं गेलं. कोल्हापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं एका 10 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय. कोल्हापुरातल्या कोडोली इथली धक्कादायक घटना असून खेळता खेळता हा मुलगा अचानक आपल्या आईच्या कुशीत शिरला आणि कुशीतच त्यानं जीव सोडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. सहकुटुंब ते लालबाग राजाचरणी लीन झाले. यावेळी दर्शन घेत त्यांनी मनोभावे प्रार्थना केली. पिंपरी चिंचवडमधल्या गणेश मंडळांना भेट देण्याचा अजित पवारांचा कार्यक्रम रद्द झाला. अचानक दौरा रद्द झाल्यामुळे दादांच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मात्र हिरमोड झालाय. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी तयारीचा आढावा घेत पोलिसांना सूचनाही केल्या. पुण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी 8,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी उद्या शहरातील मुख्य 17 रस्ते हे वाहतुकीसाठी बंद असतील. अन्य 10 मार्गांवरनं ही वाहतूक वळवली गेली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून रूट मार्च काढला गेला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी रूट मार्च काढत नियमावलींचं पालन करणाऱ्यांना पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये पालिकेनं क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत एकूण 38 हौद बांधले. 281 ठिकाणी 648 लोखंडी टाक्यांचीही विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच 251 मूर्ती संकलन केंद्र उपलब्ध करून दिली जातील. कोल्हापुरात गणेश विसर्जनानिमित्त जिल्हा प्रशासन सुद्धा सज्ज आहे. कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आणि महापालिका प्रशासनाकडनं मुख्य मिरवणूक मार्गावरती CCTV कॅमेरे बसवले गेले आहेत.
कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या उपाययोजना आखल्या जातात. गडचिरोलीमध्ये जवानांनी 50 पेक्षा जास्त बेस कॅम्पवरील पोलीस ठाण्यात गणरायाची स्थापना केली आहे. जंगलामध्ये अभियान राबवणं, कायदा सुव्यवस्था अबाधित राखणं आणि गणेशोत्सवात बंदोबस्त ठेवणं यासोबत कॅम्पमध्ये जवानांकडनं गणेशोत्सव साजरा केला जातोय. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना सांगलीच्या मिरजमध्ये भव्य दिव्य कमानी उभारण्याची परंपरा आहे. शहरामध्ये 80 ते 100 फुटी उंच कमानी उभारण्यात आल्यात. वेगवेगळे सामाजिक संदेश आणि पौराणिक देखावे या कमानीवरती साकारले गेलेत. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांनी पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेत आरती केली. सोबतच पुण्यातील मानाच्या सर्व गणपतींचं सुद्धा रश्मी शुक्लांनी दर्शन घेतलंय. वरळीतील श्री गणेश सेवा मंडळाच्या वरळीचा महाराजा या सार्वजनिक गणपतीला 56 भोगचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. यंदा गणपतीला 103 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं 103 आकड्यामध्ये हे 56 भोग मांडून त्याचा नैवेद्य देवाला दाखवला गेला. कोल्हापूरच्या बोळावी गावातील नवयुवा तरुण मंडळाच्या वतीनं बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या तब्बल 3000 भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. दरम्यान मंडळाच्या वतीनं पार पडलेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाला महिला वर्गानं चांगला प्रतिसाद दिला. पुण्यातील वडगाव बुद्रुकच्या अमित साष्टेंनी घरगुती बाप्पाचा देखावा सुबक पद्धतीनं साकारलाय. केरळच्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचा हुबेहूब देखावा त्यांनी तयार केलाय. कोकणामध्येही गणेशोत्सवाचा उत्साह दिसतोय. कुडाळ तालुक्यातल्या साळगाव इथे स्नेहल धुरी यांनी दरवर्षीप्रमाणे अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानचा देखावा साकारलाय. तर गणरायाची पर्यावरण पूरक मूर्ती विराजमान केली आहे. नाशिकमध्ये महानगरपालिकेकडनं गणेश विसर्जनासाठी तयारी करण्यात आली आहे. विसर्जनासाठी महापालिकेनं 28 नैसर्गिक आणि 49 कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. दरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त विसर्जन मिरवणुकीत तैनात असेल. सोलापूर शहरामध्ये प्रशासनाच्या वतीनं गणेश विसर्जनाची जय्यत तयारी पाहायला मिळते आहे. सोलापूर शहरातल्या एकूण 9 मार्गांवरनं विसर्जन मिरवणूक काढली जाईल. विसर्जनाच्या वेळेला पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात असेल. शहापूरमध्ये गौरी गणपतीला निरोप देताना एका चिमुकलीनं हंबरडा फोडला. चिमुकलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती अनेकांनी या चिमुकलीच्या निरागस भक्तीचं आणि गणरायावरती असलेल्या प्रेमाचं कौतुक केलंय. महाड शहरामधल्या काकरतळे इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं सुद्धा देखावा सादर केलाय. या देखाव्यामधनं गावाला आदर्श आणि सुखसमृद्ध कसं ठेवता येईल हा उद्देश मांडण्यात आलेला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दौंड पोलीस सज्ज झालेत. दौंड शहरामध्ये पोलिसांकडनं रूट मार्चही काढण्यात आलाय. गणेशोत्सव काळात शांततेचं वातावरण राहावं, सोबतच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेपाचा उद्देश नव्हता. परिस्थिती बिघडू नये आणि शांत राहावी असा उद्देश होता. सोलापूरमधल्या व्हायरल व्हिडिओ संदर्भात अजितदादांचं स्पष्टीकरण. सोलापूर प्रकरणी रोहित पवारांकडनं अजितदादांची पाठराखण. तर अंजना कृष्णांच्या UPSC मधल्या नियुक्तीची चौकशी करण्याची अमोल मिटकरींची मागणी. कोर्टात खेचणाऱ्या मिटकरींना दमानियांचा इशारा. शरद पवार मतं आमची घेतात आणि पाठिंबा जरांगींना देतात. बारामतीमध्ये ओबीसींचा मोर्चा काढत लक्ष्मण हाकेंचा थेट शरद पवारांवरतीच हल्लाबोल. मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण द्या, ओबीसीतनं आरक्षण देऊन हा प्रश्न सुटणारा नाही. नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेत मुधोजी राजेंनी दिलं निवेदन. राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीतनं मुंबईवरती मराठी माणसाचाच भगवा फडकणार. पालिका निवडणुकीवरनं शिंदेंसह भाजपलाही राऊतांनी सुनावले खडे बोल. तर पुण्यातही फडकले ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर. लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये देणार. लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन 5 वर्षात पूर्ण करणार. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंचं वक्तव्य. राज्यात अतिवृष्टीमुळे 29 जिल्ह्यात शेतीचं मोठं नुकसान. तब्बल 14,44,000 हेक्टर क्षेत्र बाधित. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत देणार असल्याची कृषी मंत्र्यांची माहिती. कोल्हापुरात हृदयविकाराच्या झटक्यानं 10 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. खेळता खेळता अचानक आईच्या कुशीत शिरला आणि आईच्या कुशीतच सोडला जीव.
शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्राविरोधात लुकआउट नोटीस जारी होणार असल्याची सूत्रांची माहिती. 60 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी दोघांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी सोयीसुविधांसह मुंबई पालिका सुसज्ज. गणेश विसर्जनासाठी 70 नैसर्गिक स्थळं तर 290 कृत्रिम तलाव उपलब्ध. विसर्जन मिरवणुकांसाठी पुणेही सज्ज.